चला आज बनवू आपण आंब्याचा रस. बघा मी 4-5 कैऱ्या घेतल्या, त्या स्वच्छ पाण्याने धुतल्या, परत डबल दुसऱ्या पाण्याने धुते. तर हे काळं पुढचं काढून घ्यायचं, मस्त अशा मऊ मऊ करून घ्यायच्या आणि लगेच आपली रस बनवायची स्ट्रेक तर तुम्हाला माहीतच आहे. लगेच इथं पुरणाच्या चाळणी ठेवायच्या. नंतर मग हे पाणी फेकून दिल्यावर त्याच कढईत टाकायचे. बघा असं स्वच्छ धुवून घेतले एका पाण्याने. आता हे दुसऱ्या पाण्याने धुते आणि ते चांगले पिळून घ्यायचे, मऊ मऊ करून घ्यायचे. आणि नंतर हे काढून घ्यायचं आणि इकडं ठेवायचे. परत दुसऱ्या कढईला पण तसंच करायचं. मग असं करून आपल्याला करायचा आहे आंब्याचा रस. परत इकडं ठेवायचं, असं मऊ मऊ करून घ्यायचं. हे काढून टाकायचं आणि आंबे इकडे ठेवायचं. आता हे आंबे एक एक असे करून पिळून घ्यायचे चांगले. मधलं सगळा गर काढून घ्यायचा आंब्याचा आणि तो असा चाळणीवर असा घसरून घ्यायचा. बघा आंब्याचे जे हे असे केस राहतात ना बारीक, ते मध्ये बिलकुल रसात पडत नाही. आणि मेन पॉईंट, लाईट गेल्यावर ही मेथड खूप उपयोगी येते. हे बघा असं करायचं. असं करून लगेच या बाजूला काढायचं. नंतर आपण एक पाण्याने ते 2 आणि त्याच्यात टाकायचं. परत हे असं मेथड काढायचं, हे असं हे करायचं. आज आपल्याला रसपोळ्या करायच्या ना, म्हणून पहिले रस करून घेऊ. सॉरी, रसपुऱ्या. लगेच हे इकडे ठेवायचं. परत हे असं करून सर्व आंबे असे करून घ्यायचे. आपण लगेच दुसरा आंबा घ्यायचा. आपला रस तयार झाला. आता आपण याच्यात काय करू, दूध टाकून घेऊ. कोणी दूध टाकतं, तुम्हाला दूध नसेल आवडत तर पाणी टाकायचं. दूध टाकल्यानंतर याच्यात आपण साखर टाकून घेऊ, 2 चमचे. 1 आणि 2. चांगलं असं मिक्स करून घेऊ. आपल्या पुऱ्या तयार होईपर्यंत हा मस्त मुरून जाईल. मिक्स करून बाजूला ठेवून घेऊ. हे बघा किती छान झालं बघा, घट्ट सर. चला तर आता याला बाजूला ठेवू. पुरी तयार करायला घेऊ. बघा एक डबा मी गव्हाचं पीठ घेतलंय, परत अर्धा डबा घे. आपण याच्यातून पण अर्धा असा, 1 डबा आणि 1.5 डबा मी गव्हाचं पीठ घेतलं. याच्यात आपल्याला ना तेल टाकायचं ना काहीच नाही, फक्त गव्हाचं पीठ आणि स्वादानुसार मीठ. आणि आता हे घट्ट मळून घेऊ. आता हे ना पुऱ्यांचं पीठ एकदम घट्ट मळून घेऊ. पीठ मळताना घट्टच मळायचं, कारण की ना 20 मिनटं रेस्ट करायचं असतं ना, ते बरोबर मळून जातं. जास्त मऊ पण नको आणि घट्ट पण नको, पण घट्टच मळू आपण. थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊ. बघा असं घट्ट मळायचं एकदम. बघा असं थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊ. पटापटा मळून घेऊ. काय मग मस्त पुऱ्या होतील, मऊ मऊ टम्म फुगणारेच पुऱ्या आपण तयार करू. बघा 2च मिनटात कसं पीठ छान मळलं गेलं. आता याच्यात थोडं राहिलं ना, याच्यात थोडंसं पाणी टाकून याला पण एकजीव करून घेऊ. नंतर काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं ताटावर आणि एकजीव करून परत व्यवस्थित. बघा लास्ट थोडंसं तेल टाकायचं, उगं थोडंसं. टाकलं. आता असं करून
बघा असं एकदम घट्ट मळून घ्यायचं. आता याला 20 मिनिटं थोडं व्यवस्थित जोर लावून मळलं का छान मळलं जातं. बघा किती घट्ट पीठ झालं ना. आता आपण हे बाजूला ठेवू. 20 मिनिटं झाकून देऊ. बघा असं पीठ मळायचं. चला तर आपण तेल गरम करायला ठेवू. तवर बघा पुऱ्यांचं पीठ मस्त भिजलं आहे. चला आता आपण पुऱ्या करायला घेऊ. बघा केवढा मोठा गोळा घ्यायचा, कारण की पुऱ्या थोड्या जाडच करायच्या म्हणजे त्या चांगल्या पडतात. बघा एवढा मोठा गोळा घेतला. आता लाटून घेऊ आणि पुऱ्या हे पाडून घेऊ. बघा तेल पण गरम करायला ठेवलं मी. चला तर मग आता पुऱ्या करून घेऊ. मस्त गोल 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 मोठं पात्र तयार करून द्यायचं. आणि पुऱ्या एखाद्या झाकणाने कट करून घ्यायचे. थोड्या जाड राहिले का छान फुगतात. पुरी कधी बी थोडीशी जाडच करायची. बघा असं गोल गोल पातळ करून घ्यायचं आणि लगेच आता ह्या पुऱ्या पाडून घ्यायच्या. हे बघा असंच थोडीशी जाड पाहिजे पुरी. लई बारीक पण नाही, लई जाड बी नाही, म्हणजे थोडीशी मिडियम साईज. अशाच सर्व पुऱ्या करून घेऊ. आता पहिले ह्या पुऱ्या तळून घेऊ आपण. बघा किती छान पुऱ्या झाल्या. चला तेल तापलं का नाही बघू. बघा तेल पण तापलंय. आता पुऱ्या तळून घेऊ. बघा कशा टम्म फुगल्या पुऱ्या. ना सोडा ना तेलाचं मोहन. बघा किती छान फुगल्या. चला आता या मस्त तळून झाल्या, या काढून घेऊ. बघा पुऱ्या किती छान फुगल्या. बघा आता या काढून घेऊ. अशा सर्व तळून घेऊ. आमरस पुऱ्या तयार झाल्या. आता आपण वाढून घेऊ. चला घेतलं आता रस आणि पुऱ्या वाढून बसू आपण खायला. पण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. या मग रसपोळी खायला.